नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे जानेवारी 2024 या महिन्यासाठी सिंह राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार. सिंह राशींच्या व्यक्तींना पूर्वार्ध जो आहे या महिन्याचा तो धावपळीचा दिसून येतो. जबाबदाऱ्या पार पाडणे किंवा आपण दिलेला शब्द जो आहे तो पार पाडणे हे सगळं सत्यात उतरवण्यासाठी पूर्वार्धामध्ये धावपळ होणार आहे असं मला या महिन्यात दिसून येते. काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी करू नका असं काहीच नाहीये, पण जी आपल्या आटोक्यात आहे तेवढीच कमिटमेंट करा. नाहीतर त्याच्या बाहेर जर काही तुम्ही करायला गेलात तर काहीतरी अनर्थ होऊ शकतो. तर याची जाणीव ठेवा आणि सगळ्या गोष्टी तुम्ही करा. उत्तरार्ध जो आहे त्यामध्ये मात्र एवढी धावपळ किंवा ओढाताण दिसत नाहीये, पण पूर्वार्धामध्ये मात्र सिंह राशींच्या व्यक्तींची ओढाताण जास्त होणार असं मला यामध्ये दिसून येतं. सिंह राशींच्या व्यक्तींना मला हेही दिसून येत आहे की पैशाची थोडी चणचण किंवा ओढाताण या महिन्यात राहणार आहे. आपण केलेले काही खर्च जे आहेत त्याचं पेमेंट करायची आता वेळ आली असेल तर ते थोडंसं त्रासदायक म्हणण्यापेक्षा तापदायक होईल असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणजे ती जमवाजमव करणे आणि ते प्रसंगी ते खर्च करणे या गोष्टीमध्ये गोष्टी मला दिसून येतात. तणाव थोडासा निर्माण होईल आणि क्लेश जे आहेत ते निर्माण होऊन पैसे जास्त खर्च होतील असं मला या ठिकाणी दिसून येते. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की कौटुंबिक धावपळ या महिन्यामध्ये काहीतरी कारणाने होणार आहे. म्हणजे प्रवास करायला लागणे, कुटुंबासोबत प्रवास करावा लागणे किंवा त्या प्रवासामध्ये आयत्या वेळी ट्रेन कॅन्सल होणे, फ्लाईट कॅन्सल होणे आणि त्यावेळेला बस चुकणे अशा काही गोष्टी होऊन थोडा मनस्ताप होणार असं मला या ठिकाणी दिसून येतं. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कोर्ट कचेरी मात्र तुम्ही या महिन्यात अजिबात करू नका. कारण कोर्टाची कामं जी आहेत ती वेळेवर होणार नाहीत, रिंगाळतील आणि त्यातून आणखीन एक तुम्हाला ताप मात्र होऊ शकतो. तर त्यामध्ये तुम्ही कोर्टाच्या भानगडीत पडू नका किंवा कोणाला नवीन दावा सुद्धा लावू नका. त्याने सुद्धा काही त्रास उत्पन्न होऊ शकतो. म्हणून मनस्ताप जे होईल तो वेगळा, पण त्या मनस्तापाचा परिणाम पुढे जो भोगावा लागतो तो आणखीन वेगळा असतो. तो आपल्याला शब्दात सांगता येत नाही, ते जो भोगतो त्यालाच कळतं. म्हणून ते तुम्ही ओढवून घेऊ नका असा सल्ला मला या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. कौटुंबात कोणाची तरी नाराजी असणे की ती नाराजी दूर करण्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागणे किंवा त्यांची समजूत पटणे या गोष्टी जरा दुरापास्त दिसत आहेत, पण प्रयत्न मात्र सोडू नका. प्रयत्न करत राहा, ते शक्य होईल आणि समाधान त्याचं जरी नाही झालं तर तुमचं नक्की होईल. म्हणून त्या गोष्टी तुम्ही अवश्य करा. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये घर खरेदीसाठी म्हणजे घरातल्या कारणासाठी काही खरेदी करणार तुम्ही असं दिसून येतं. ते उत्तरार्धामध्ये ती खरेदी कराल आणि ती करू शकाल असा आत्मविश्वास मला या ठिकाणी आहे आणि तो तुम्ही अवश्य करा. आणि ती घरच्यांची गरज असेल तर ती मात्र तुम्ही पूर्ण करा, अवश्य तो खर्च करा असं मी या ठिकाणी तुम्हाला सल्ला देईन. थोडासा पती पत्नीमध्ये थोडा विसंवाद किंवा काहीतरी गोष्टीवरनं वादविवाद होणार असं या महिन्यात दिसतंय. तर ते टाळण्याचा प्रयत्न करा. कारण कसं एखादी गोष्ट होणार आणि ती पुढे गंभीर होणार हे आपल्याला जर अगोदर माहिती असलं तर ते आपण टाळण्याचा प्रयत्न करू शकतो. तर या गोष्टीची मी तुम्हाला पूर्वकल्पना देतोय तुम्हाला की काही प्रसंगी वादविवाद होईल काही कारणावरनं, तो टाळण्याचा प्रयत्न करा किंवा त्यातला नेमका गैरसमज जो आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करा. हे तुम्ही केलं तर बाकी गोष्टी सगळ्या साध्य होतील. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की धार्मिक कार्याने, देवदर्शनासाठी किंवा यात्रेसाठी काही प्रवास तुमचा या महिन्यात होऊ शकतो. तर कुलस्वामीचं दर्शन घेणे, एखाद्या गोष्टीची यात्रा करणे या गोष्टी जर तुम्हाला शक्य होत असेल तर या महिन्यात सहज घडतील आणि त्या तुम्ही अवश्य करा. म्हणजे मोठ्या मंडळींना घेऊन करा, म्हणजे त्यांचंही समाधान यामध्ये प्राप्त होईल. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत ती आयत्या वेळी काहीतरी निर्णय फिरवतील असं मला यामध्ये दिसून येतं. किंवा अमुक एक गोष्ट मला करायची आहे
मग थोडे दिवस झाले, नाही मला आता त्यात इंटरेस्ट नाही आहे, मी दुसरं काहीतरी करतो, अशा गोष्टी ती मुलं म्हणू शकतील. या गोष्टीचा नेमकं कारण काय आहे हे तुम्ही जरा अभ्यासपूर्वक किंवा लक्ष देऊन पहा. म्हणजे जर काही गैरसमज असतील किंवा भीतीपोटी जर काही गोष्टी होणार असतील तर त्या तुम्हाला टाळता येतील आणि समजून काढता येईल. सिंह राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कोणाचं तरी असमाधान असणे किंवा कोणीतरी नाराज असणे यापासून तुम्हाला एक निगेटिव्हिटी येऊ शकते. कारण जे तुम्हाला समोर तोंडावर जे बोलतात की हे काही योग्य झालेलं नाही आहे, मला काही आवडलं नाही आहे, तर हे तुमच्याही मनात राहून जातं. तर अशा गोष्टी काही या महिन्यात होऊ शकतात. तर त्यापासून नेमकं काय गडबडीचं कारण आहे ते शोधा आणि ते दूर करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी समाधान निश्चित होईल. नोकरी करणाऱ्या, उद्योगधंदा करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या कामाचं चीज, कष्टाचं चीज होणार आणि त्याचे पैसे सुद्धा तुम्हाला मिळतील. लघु उद्योग करणारे जे व्यक्ती आहेत किंवा स्वव्यावसायिक आहेत त्यांना कामाचे पैसे जे आहेत ते ताबडतोब मिळतील. काम चांगलं करा, पटवून द्या आणि पैसे घ्या, असा योग या महिन्यात दिसून येतो. व्यापारी लोकांना या महिन्यामध्ये ट्रेडिंगमध्ये एका ठिकाणून माल घेतला दुसरीकडे दिला, यामध्ये सुद्धा त्यांना फायदा चांगला होणार असं या ठिकाणी दिसून येत आहे. खूप मोठी गुंतवणूक मात्र या महिन्यात व्यावसायिकांनी किंवा धंदेवाल्यांनी करू नये असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. हे होतं सिंह राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.